जलजीवन मिशन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात नळ योजनांच्या कामांमधील त्रुटींबाबत आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले। त्रुटींमुळे सदर निविदांना ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला नसल्याची वस्तुस्थिती मांडली। त्यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी 2 दिवसात यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे। आमदार वैभव नाईक म्हणाले, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 546 नळपाणी योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली। त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली। 2 वेळा निविदा प्रक्रिया राबवून देखील 180 निविदांनाच ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला। जलजीवन मिशनची योजना जेव्हा सुरू झाली तेव्हापासून घाई गडबडीने अंदाजपत्रक केल्याने ही अंदाजपत्रके योग्य झाली नाहीत। त्याचबरोबर या योजनांसाठी 10% लोकवर्गणी घेण्याची अट असल्याने या योजनांच्या निविदांना ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला नाही। याबाबत उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या संदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन विधानसभेत दिले आहे। येत्या 2 दिवसात ही कार्यवाही केली जाईल असे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले आहेत।